पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। वासुदेव हरि नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम वानो मासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया। तुझे कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। तदनंतर वृक्षवानर राक्षसाय देसी आनंदे बहुवास प्रमिलते ते कमासा सुख उल्हास सर्वांची। कथेचं अनुसंधान गावोबा कथा या ठिकाणी सांगतायत। सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद झालेला आहे। काल 300 राजे भगवान श्रीरामचंद्रांच्या भेटीसाठी आलेले होते आणि ते कशासाठी आले होते? भरतजींनी बोलवलं होतं, राम रावणाचं युद्ध आहे, रामाच्या सहाय्यासाठी या म्हणून। कावाली रोपतीला असेल त्यांना यायला उशीर लागला, तोपर्यंत रामचंद्र रावणाला मारून माघारी आल्यानंतर पुन्हा राजे आले। आता जाऊ दे, आलेत, सगळ्या राजाचा मान सन्मान भगवंतांनी केला, सगळं कार्य आपणच केलंय, पण यश त्या राजा लोकांना दिलं, तुमच्यामुळे झालं, तुमच्या कृपेने झालं, तुमच्या कृपा आशीर्वादाने दुष्ट रावणाला मारलं। अशा पद्धतीने राक्षस आणि वानर, विभीषणाचे राक्षस आणि सुग्रीव राजाचे वानर 1 महिना अयोध्या नगरीमध्ये राहिलं। पुन्हा काय झालं? वानरराव जो भूपती तया प्रति बोले श्री रघुपती तुझे उपकार आठविता चित्ती थोर सुख होत असे। आणि सुग्रीवांचा राजा वानरा सुग्रीवाला बोलवलं जवळ। वानरांचा राजा सुग्रीवाला रामचंद्र सांगू लागले, सुग्रीवा अरे काय तुम्ही उपकार माझ्यावरती केलेले आहेत, ह्या तुमच्या असणाऱ्या उपकाराचं जर एक उपकार जरी आठवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या उपकाराला उत्तीर्ण होत नाही। तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तुमच्यापासून खूप आनंद वाटला, सुख झालं। सुग्रीवाला रामचंद्र बोलतात, तुझे निसंगे वानर मिळाले गा अपरंपार तुझे माझा सीता सुंदर प्राप्त झाली किष्किंधेशा। आणि ऐका सुग्रीव राजा, तुमच्यामुळे असंख्य वानर मिळाली। वानराला संख्या कळवता येत नाही। 18 पद्मे वानर करीती भूतकार किंवा समुद्राचे खडे थोडे ऋतुके सैन्य मिळेल पुढे। समुद्राच्या किनाऱ्यावरची रीती ती सुद्धा कमी पडल, एवढी वानर मिळवलेली होती। आणि ती सगळी वानर घेऊन तुम्ही लंकेला गेला, सीतेची शुद्धी केली, त्यामुळे मला खूप सुख आणि समाधान वाटलं, असं रामचंद्र सुग्रीवाला बोलतात। तरी आता पुढे नगरासी वेगे जावे किष्किंधेसी जे काटक देव दैत्यांसी काळाचे तीसी न चले कानी। आणि आता सुग्रीवा झालं 1 महिना झालं, 2 महिने झालं तुम्ही या असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये राहिलेले आहात। तुम्ही राजे आहेत आणि राजानं लय दिवस देश सोडून प्रजा सोडून राहायचं नसतं, त्याच्यामुळे तुम्ही जावा किष्किंधेला आणि किष्किंधेला सुखानं राज्य करा। माझं स्मरण अखंड हृदयामध्ये राहू द्या। आणि ज्या किष्किंधा नगरीमध्ये काळ सुद्धा दुर्धर नगरी आहे, काळ सुद्धा त्या नगरीकडे पाहणार नाही, अशा पद्धतीची नगरी आहे, आणि त्या नगरीवर जावा, राज्य करा, आनंदाने राहावा। रामचंद्र सांगतात, ऐसिया किष्किंधे प्रति राज्य करिगा वानरपती पाळी प्रधान सेना संपत्ती निष्कंटक राज्य करी। आणि अशा किष्किंधेला जावा ज्या किष्किंधेवरती काळ सुद्धा काही सत्ता चालत नाही, असं ते नगर आहे। त्या नगरामध्ये जावा, सुखानं राज्य करा, प्रधानाचा सांभाळ करा, सगळ्या प्रजेचा सांभाळ करा, असं रामचंद्र सांगतात। महाभाहो किष्किंधेनाथा परम प्रीतीने पाहे तारा सुता
जैसा पिता तैसा चुलता पुत्रत्वे पाळी तया ते. आणि सुग्रीवा तुम्ही अंगदाचा सांभाळ करा, कारण अंगदाचा वडील नाही आणि वडिलानंतर ना चुलत्याची सत्ता असते. त्याच्यामुळे जसा बाप आहे तसाच चुलता आहे. बाप आणि चुलतामध्ये फरक नाही. जसं बाप लेकराला सांभाळतो तसं चुलत्यानं पुतण्याला सांभाळावं. म्हणून आता तुम्ही काय करा, हे अंगदाचा प्रतिपाल करा, अंगदाला सांभाळा. तसं तुमचाच मुलगा आहे असं समजून तुम्ही अंगदाचा सांभाळ करा. सुग्रीवाला रामचंद्र सांगतात, अंगदवीर धीर परमशूर सज्ञान ज्ञाता विवेकी चतुर त्यावरी कृपा करी अपार हा गुणसागर अंगद. आणि सुग्रीव अंगद वीर आहे, अंगद धीर आहे, अंगद पराक्रमी आहे, अंगद ज्ञानी आहे, अंगद विवेकी आहे आणि अतिशय बलवान अंगद आहे. त्या अंगदावरती अफाट कृपा करा, त्याच्यावरती प्रेम करा, कारण गुणाचा समुद्र अंगद आहे असं रामचंद्र सांगतात. हनुमंता ते परम प्रीती तू प्रधानत्वे पाहि गणरूपती जयाची वाणिता गुण कीर्ती दुसरा क्षिती ऐसा नाही. सुग्रीवा अंगदाचा तुम्ही अतिशय प्रेमाने सांभाळ करा. एवढंच नाही तर हनुमंत, त्या हनुमंतावरती खूप तुम्ही त्या ठिकाणी प्रेमानं त्याचा सांभाळ करा. आणि किष्किंध्या नगरीचं जे काय प्रधान पद आहे ते तुम्ही हनुमंताला द्या. हनुमंताचा सांभाळ करा. अहो हनुमंताच्या कीर्तीचं वर्णन करणं, त्याच्या असणाऱ्या गुणाचं वर्णन करणं, असा जगामध्ये वीरच नाही हनुमंता एवढा पराक्रमी शूरवीर. म्हणून हनुमंताचा सांभाळ करा असं सुग्रीवराजा सांगतात. मारुती सौपमा नाही गा अनुत्तमा या कारणे वर्णवयामा उत्कंठा होत नाही. आणि काय ते हनुमंताचं वर्णन करावं आम्ही? हनुमंताची उपमा देण्यासाठी दुसरा वीरच जगामध्ये नाही. म्हणजे हनुमंताची उपमा द्यावं असा कुणीच जगामध्ये नाही. त्याची उपमा त्यालाच साधते. म्हणून त्या असणाऱ्या हनुमंताचं वर्णन करण्यासाठी आमच्यापाशी शब्दच नाही. काय वर्णन करावं? तुझे या उपकार हनुमंता, काय हनुमंताचे उपकार आहेत. अनंत अवतार जरी घेतले, वायुपुत्रा तुझा उपकारू मज न फिटे साचारू, एवढे हनुमंताचे उपकार आहेत. त्याच्यामुळं माझ्यापाशी शब्दच नाही, म्हणून त्याचं वर्णनच करता येत नाही. असा हनुमंत आहे, त्याचा व्यवस्थित सांभाळ करा. सुषेण तुझा अश्वश्वर तारेचा पिता महाशूर आणि कतारा वानर परमधीर संग्रामी. आणि सुषेण तुझा सासरा आहे, तारेचा वडील आहे आणि अनेक तार नावाचे वानर आहे. अनेक प्रकारचे वानर संग्रामामध्ये समरधीर आहेत. बघितली सर्वांची ताकद, सगळ्या वानरामध्ये अद्भुत बळ आहे असं रामचंद्र सांगतात. कुमुद महादुर्दर्शन नीळ वानर रणकर्कश शतबळी नामा शूर भुवसा नामेचा त्रास परवीरा. कुमुद नावाचा वानर आहे, अतिशय दुर्धर आहे. नीळ नावाचा वानर आहे, युद्धामध्ये अतिशय तो तत्पर आहे, प्रवीण आहे. शतबळी नावाचा वानर आहे, शूर पराक्रमी आहे. अहो हे असणाऱ्या वानराच्या नावानच कळी काळाला त्रास होईल, कळी काळ घाबरतो. एवढी बलसंपन्न ही वानर आहेत. ह्या सर्व वानराचा सांभाळ करा. सुग्रीवाला रामचंद्र बोलतात. विध गंधमादन गज गवाक्ष गवय शरभजान हेमकूट तपन ध्वज वैद्य सुषण प्रतपण केशरी तरुतारळ. मैंद आहे, द्विंद आहे, गंधमादन आहे, गज गवय गवाक्ष शरभ तपन ध्वज असणारे डॉक्टर आहेत सुषेण वैद्यराज. हनुमंताचे वडील केसरी आहेत, तरु आहे, तराळ आहे. अशा प्रकारचे असंख्य वानर आहेत. सर्वांचा व्यवस्थित सांभाळ करा. नळ जो शिरा तारका विश्वकर्मा जयाचा जनक सेतू कार्य निपुण अधिक राक्षसदाक बहुत्याचा. आणि नळ जो आहे त्या नळाच्या हाताने समुद्रावरती दगड तरली. ह्या नळानं आपल्याला जाण्यासाठी पूल करून दिला. आणि नळाचा वडील आहे तो विश्वकर्मा. विश्वकर्म्याचा तो मुलगा आहे. सेतू कार्यामध्ये अधिक प्रवीण असणार आहे. ज्या नळाचा धाक सगळ्या राक्षसांना आहे, अशा नळाचाही सांभाळ तुम्ही व्यवस्थित करा. जांबुवंतादी वृक्षगण मज कारणे कष्टले दारुण मज लागी त्याजिला प्राण प्रिय पुत्र धन सांडोनी. सुग्रीवा ऐका, जांबुवंत सहित अनेक प्रकारचे असणारे वृक्ष आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी प्राण अर्पण केलेला आहे. काही जरी झालं तरी रामचंद्राच्या सेवेसाठी बाहेर पडायचं नाही.
माझ्यासाठी खूप त्रास झालेला आहे हो या वानरांना. अहो ही वानर माझ्या भक्तीला माझ्या कार्यासाठी मुलांचा बायकांचा विचार केला नाही. कधी कधी उपवास घडला, महिना महिना खायला भेटलं नाही तरी विचार केला नाही. माझ्या सेवेसाठी निष्काम भावनेने ही सगळी वानर आली, म्हणून यांचा व्यवस्थित सांभाळ करा. या समस्त ते पाळी प्रीती करुणा अन्यथा न करी माझे वचन, माझे स्वरूप सनातन ते मना ठेवणी. आणि ह्या सगळ्यांचा व्यवस्थित सांभाळ करा. माझं वचन वेगळं करू नका, कारण माझं स्वरूप कसं आहे, सनातन आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. जिथं जिथं असणार तुझं मन जाईल तिथं तिथं असणार माझं स्वरूप आहे. प्रत्येक सनातनामध्ये चराचरामध्ये मी आहे, म्हणून माझ्या नामस्मरणावरती मन ठेव आणि सगळं कार्य व्यवस्थित कर. सुग्रीवाला बोलतात, माझे स्वरूपी ठेवणी मनासी राज्य करी सुख संतोषी, ऐसे आज्ञा कोणी सुग्रीवासी परम प्रीतीसी करोनी. माझ्या स्वरूपावरती मन ठेवा, अतिशय आनंदानं संतोषानं राज्य करा म्हणून सुग्रीवाला आज्ञा दिली. आणि अतिशय प्रेमानं राजा सुग्रीवाची रामचंद्र बोलवण किष्किंधेला करतात. तदनंतर श्री रघुपती विभीषणेसी अतियुक्ती मधुराक्षरी अक्षर पंक्ती बोलत झाला श्रीराम. त्याच्यानंतर ना रामचंद्र विभीषणाला समोर बोलवलं, कारण तो राक्षसांचा राजा आहे आणि अतिशय गोड मधुर साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ अशा शब्दामध्ये रामचंद्र विभीषणजीला काय बोलतात ऐका. चकोराचे देखोनी अर्थ हृदयी जाणूनी अतिशुद्धित तया सिंधू सुधा देत तैसा श्री रघुनाथ बोलत झाला. आणि त्या असणाऱ्या विभीषणाला रामचंद्र बोलू लागले. चकोराची आवड पाहिली. चकोराची आवड पाहून चंद्र त्याच्यासाठी त्या ठिकाणी अमृत प्राप्त करून देतो. तशा पद्धतीने अमृत रूपी रामचंद्राचं बोलणं होतं. विभीषणाला जवळ बोलवलं. मधुर शब्दामध्ये रामचंद्र काय सांगतात. श्रीराम म्हणे विभीषणा तू आमचा बंधू सुहृदय प्राणा, तुझे उपकार वर्णवया माझा रघुनंदना वाचे वळणा पडत असे. रामचंद्र सांगू लागली विभीषणा तू आमचा भाऊच आहे, सुहृद आहे, जवळचा असणारा आप्त आहे तू आणि तू माझा प्राण आहे. त्यामुळं तुझे उपकार वर्णन करण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. जर तुझ्या उपकाराचं वर्णन करायचं म्हटलं तर वाचाला बोबळी पडते. एवढं अशा प्रकारचा अथांग तुमचे सगळे उपकार माझ्यावरती आहेत. रामचंद्र सांगतात आगा धर्मज्ञ लंकापती राक्षस कुळी तू धर्ममूर्ती, आता शीघ्र स्वपुरी प्रती जाई जिये प्रती परिघ सागरू. आणि धर्ममूर्ती असणारे विभीषणजी तुम्ही आहात, धर्मानं वागणारे आहात. तुम्ही आता काय करा, जावा आणि तुमच्या लंकेमध्ये जावा, सुखानं आनंदानं प्रजापालन करा. ती लंका कळी काळाला दुर्धर आहे. त्या लंकेच्या चारही बाजूने समुद्राचा परिघ आहे आणि समुद्राच्या एका त्रिकुटावरती ती लंका आहे. त्यामुळे तिथं कळी काळ सुद्धा येणार नाही. तुम्ही सुखानं राज्य करा. विभीषणाला रामचंद्र सांगतात पूर्वी कुबेरापासून हरिले लंका भुवन, बंधुसी देवनी अपमान अनुचित दारुण रावणे केले. आणि पूर्वी ही असणारी जी काही लंका होती ती लंका असणारी महादेवानं सांगितलं, विश्वकर्म्यानं निर्माण केलं आणि ती कुबेराला दिलेलं होतं. कारण त्या लंकेमध्ये पूर्वी सुद्धा राक्षसच राहत होती. हिमाळी सुमाळी माल्यवन तिथं राहत होती. पण भगवान श्री विष्णूच्या धाकानं भीतीनं पाताळात केली. मग लंकेमध्ये कोणीच राहिला नाही. मग लगेच वैश्रवण म्हणजे कुबेराने विचारलं ब्रह्मदेवाला कुठं राहायचं, तर ही लंका नगर दिलेलं होतं. आणि ही लंका कुबेराकडून राजा रावणानं हिरावून घेतलेला आहे. त्याचा अपमान करून त्याला मारून हिरावून ही लंका नगर घेतलेला आहे असं रामचंद्र सांगतात. जरी स्वधर्मे राज्य करिता सर्वभूती दया समता, तयाच्या राज्य क्षय कल्पंता न येता तत्वता निर्धारे. ऐका विभीषणजी ऐका, तुमचा बंधू राजा रावण तो जर स्वधर्मानं वागला असता, सगळ्या जीवावरती चराचरावरती भूतदया त्यानं दाखवली असती, तर राजा रावणाचं लंकानगर आणि त्याचं असणारं सगळं कुळ अक्षय राहिलं असतं. सुखानं राजा रावण आजपर्यंत राहिला असता. पण त्यानं अधर्म केला आणि अधर्म केल्यामुळे त्याच्या कुळाचा नाश झाला. रामचंद्र विभीषणाला सांगतात जनकाधिका केवळ मुक्त सोनी प्रपंची वर्तत, जगत ब्रह्म स्वरूप देखता मुळीचे अन्वये करोनी. आणि जी काय असणारी साधक आहे
आहे ती भक्त आहे ती प्रपंचामध्ये राहून सुद्धा प्रपंचामध्ये वर्तन करून सुद्धा मुक्त असतात. त्यांना कशालाही कुणी कसलंच बंधन नसतं, त्यांना ते सदोदित मुक्त असतात. त्याच्यामुळे ते मुक्त असल्यामुळे जग ब्रह्मरूप देखत सगळ्या असणाऱ्या जगाला भगवंत हे जे भेटीचे भूत ते मानेचे भगवंत या दृष्टीने सगळ्या असणाऱ्या चराचराला ते भक्त लोक पाहत असतात आणि तेच जगामध्ये मुक्त राहतात असं भगवंत सांगतात. तरी तू विभीषणा अवतारी तू राज्य ब्रह्मत्वे करी अधर्माचा लेशपुरी माझी प्रवेश न घ्यावा. म्हणून विभीषणा तुम्हाला सांगायचंय राजा रावण गेला कशामुळे तो अधर्मानं वागला म्हणून गेला. तुम्हाला सांगतो तुम्ही धर्मानं वागा. अधर्माचा लवलेश तिला एवढा सुद्धा अधर्माला नगरीमध्ये जागा देऊ नका. अधर्मानं वागू नका, अधर्म करू नका आणि ब्रह्मत्वानं पण आता जसं सांगितलं चराचरामध्ये असणारं ब्रह्मत्व पाहायचं, भगवंत या असणाऱ्या समतेनं पाहायचं आणि त्या पद्धतीने लंका नगरीचं राज्य करा. रामचंद्र सांगतात बंधू ज्येष्ठ तुझा कुबेर तयाचा करावा आदर आणि कुवृद्ध थोर थोर ते ब्रह्मदृष्टी पाहावे. आणि राजा रावणानं कुबेराचा अपमान केला. मोठा भाऊ आहे त्याच्या अवहेलना केली, वेळोवेळी अपमान केला. तसं तुम्ही करू नका. कुबेर हा तुमचा मोठा भाऊ आहे, त्याचा आदर करा, त्याचा मान सन्मान करा. एवढेच नाही तर तुमच्यापेक्षा जे वयोवृद्ध असतील त्या प्रत्येक असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा. प्रजेचं संरक्षण व्यवस्थित करा असं रामचंद्र सांगतात. माझं तुम्ही दोघे जण परमप्रीती मात्र पर्यंत पूर्ण तुमचे मी अहिर्निशी स्मरण म्हणा माझी करीत असे. मला तुम्ही दोघं अतिशय प्रिय आहात. कोण? वानरांचा राजा सुग्रीव आणि तुम्ही राक्षसांचे राजे विभीषण. तुम्ही दोघं मला अतिशय त्या ठिकाणी जवळचे आहात, प्रीतीपात्र पर्यंती आहात. म्हणून तुमचं स्मरण मी सदोदित मनामध्ये माझं ठेवतो. तुमचं स्मरण सारखंच मनामध्ये मी करतो असं रामचंद्र सुग्रीव आणि विभीषणाला बोलतात. आता तुम्ही दोघे जण स्वसैन्यासी करावे गमन सांडरुदेचे दुःख दारुण परमानंदे पूर्ण पावे. आणि आता तुम्ही दोघं जण सुग्रीव राजा किष्किंधेला जातील, तुम्ही विभीषणजी लंकेला जावा, आनंदाने जावा. खूप दिवस झाला अयोध्येच्या ठिकाणी राहिला. जेवढं पाठीमागं झालेलं दुःख आहे ती सगळं विसरा. भावाचं दुःख असेल, कोण रणांगणामध्ये मेला असेल, त्रास झालेला असेल, कष्ट झालेला असेल, पाठीमागचं सगळं विसरून जावा आणि इथून पुढे आनंदानं आपापल्या नगरीला राज्य करा असं रामचंद्र सांगतात. ऐकोनी श्री रघुनाथाचे वचन वृक्ष वानर राक्षस गण मनते झाले धन्य धन्य सूर्यवंशाभरण श्रीराम. आणि रामचंद्राचं बोलणं ऐकलं. वानर आणि राक्षसांना आनंद झालेला आहे. सर्वजण सांगू लागले धन्य धन्य असणारा रामचंद्र आहे. सूर्यवंशाला मंडन आहे. सूर्यवंशामध्ये शिवरत्न रामचंद्र आहेत असं रामचंद्राचं कौतुक वर्णन सगळे वानर राक्षस करतात. समस्त म्हणती रावणारी तुझी या वचनामृताची तरी बरिल्या मुच्या हृदय सागरी मर्यादे वेगळी मिसळली. आणि सगळे राक्षस आहेत, वानर आहेत, सुग्रीवजी आहेत, विभीषणजी आहेत, सगळेजण बोलू लागले रामचंद्रा तुमचं वचन हे आमच्या हृदयामध्ये भिनलेलं आहे. तुम्ही जे बोलला आतापर्यंत ती सगळं असणारे आमच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही त्याची साठवण आमच्या हृदयामध्ये केलेली आहे आणि तुम्ही जसं बोललात त्याच पद्धतीने आम्ही आता वागू असं रामचंद्राला विभीषणजी सुग्रीवजी बोलतात. तुझे वचन ब्रह्मलिखित तू विधात्याचा विधाता निश्चित तू ब्रह्म सदोदित श्रुती ते अंत न कळे तुझा. आणि तुमचं वचन ब्रह्मलिखित आहे. तुमचं असणारं जी बोलणं असेल ती ब्रह्मवाणी आहे आणि तुम्ही विधात्याचे विधाता, सगळ्या सृष्टीचा करता करविता जन निर्माण केली तो ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचे पिताश्री तुम्ही आहात. तुम्हीच ब्रह्म सदोदित आहात आणि तुमचं वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. तुमचं अंतःश्रुती शास्त्री वेदालाही कळत नाही असं वानर रामचंद्राला बोलतात. तदनंतर मारुती स्वामी प्रती करी विनंती मने प्रसन्न झाले ती रघुपती तरी मी एक मागत असे. याच्यानंतर मारुती हनुमंतराय रामचंद्राच्या पुढे आले. रामचंद्राला हात जोडले, नमस्कार केला आणि हनुमंतराय सांगतात भगवंता जर तुम्ही आमच्यावरती प्रसन्न झाला तर माझं एक मागणं आहे, तेवढं मागणी इच्छा पूर्ण करा. तुझी कृपा माझ्यावरी जरी आहे गा रावणारी तरी तुझी भक्ती मम हृदय भीतरी चिरकाळ राहो दातारा. आणि भगवंता तुम्ही आमच्यावरती प्रसन्न झाला
तर माझ्यावरती एवढीच कृपा करा, तुमची असणारी जी काही भक्ती आहे, तुमचं प्रेम आहे, तुमचं नाम आहे, ते असणाऱ्या माझ्या हृदयामध्ये चिरकाळ राहो, अखंडित राहो, एवढंच माझं मागणं आहे. हनुमंतराय बोलतात, जववरी तुझे चरित्र भूमंडळी राहे निश्चित, तववरी माझ्या शरीरात प्राण राहो दातारा. आणि हनुमंतानं मागितलं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. भगवंता काही सुद्धा नको. जोपर्यंत तुमचं चरित्र या भूतलावरती पृथ्वी तलावरती चालतंय आहे, तोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण राहावा. जोपर्यंत तुमची कथा या जगामध्ये लोक वाचतील, ऐकतील, सांगतील, तोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण राहावा, एवढंच माझं मागणं आहे. हनुमंतराय सांगतात, तुझे कथेची आरती अखंड राहो माझ्या चित्ती, आणि कमी न मागे रघुपती, तुके देई दातारा. भगवंता प्रसन्न झाला तर एवढंच द्या, तुमच्या कथेचं प्रेम अखंड माझ्या हृदयामध्ये राहू द्या, मला दुसरं काही सुद्धा नको. तुमच्या कथेची गोडी, त्याची आवड, कथेविषयी आदर, त्या कथेचं प्रेम अखंड माझ्या हृदयामध्ये राहावा, एवढंच माझं रामचंद्र तुम्हाला मागणं आहे, असं हनुमंतराय सांगतात. ऐकोनी हनुमंत मुखीची गोष्टी, श्रीरामासी आनंद पोटी, दावणी खेमा दिदली मिती, पाटी थापटी श्रीराम. हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं, रामचंद्राला आनंद वाटला. रामचंद्र धावले, हनुमंताला प्रेमानं मिठी मारली आणि हनुमंताची पाठ रामचंद्र थापटू लागले. श्रीराम म्हणे गा मारुती, संतोषलो तुझे भक्ती, जे जे अपेक्षा तुझे चित्ती, ते ते त्रिशुद्धी पावसी. रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न झालेलो आहे, दास्यत्व निकटे हनुमंती पै केले. तुमच्या असणारी भक्तीवरती मी प्रसन्न झालेलो आहे, म्हणून जे जे तुमच्या मनामध्ये अपेक्षा आहे, जे जे तुम्ही आता मागितलं आहे, ते सगळं तुम्हाला मिळेल. रामचंद्र सांगतात, लोक जोपर्यंत तोपर्यंत माझे चरित्र, जोपर्यंत जनस्वधर्मी राहता तोपर्यंत कथा असे. आणि रामचंद्र सांगतात, ह्या पृथ्वी तलावरती जोपर्यंत मानव जात जिवंत आहे, जोपर्यंत पृथ्वी तलावरती लोक राहतात, तोपर्यंत माझं चरित्र ह्या पृथ्वी तलावरती चालणार आहे. आणि जोपर्यंत लोक स्वधर्मानं वागतात, तोपर्यंत माझी कथा या असणाऱ्या पृथ्वी तलावरती चलत राहील. रामचंद्र सांगतात, माझी कथा हे भूमंडळी, तववरी तुझे हृदयस्थळी, असतील जवळ अंतराळी, शशी सूर्य भ्रमण करीत. आणि हनुमंत ऐका, माझं चरित्र, माझी कथा जगामध्ये तोपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे. जेव्हा आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य नसतील तेव्हा नंतर, पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत माझी कथा चलेल, आणि तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये प्राण राहील, असं रामचंद्र हनुमंताला सांगतात. दिव्य रत्नांचा हार, चंद्रासारिका मनोहर, श्रीरामे काढणी सत्वर, हनुम्या कंठी घातला. आणि अशा प्रकारचा आशीर्वाद, वरदान हनुमंताला दिलं. दिव्य अशा प्रकारचा रत्नाचा हार आपल्या गळ्यामध्ये होता, चंद्रासारखा. तो असणारा हार रामचंद्राने आपल्या गळ्यामधून काढला आणि हनुमंताच्या गळ्यामध्ये घातला. हनुमान लागला पायी, सर्वेची आलिंगिली गौरीबाई, श्रीराम प्रदक्षिणा करुणी वज्रदेही, निज स्थळासी निघाला. लगेच हनुमंतराय भगवंताच्या पायावरती, रामचंद्राच्या पायावरती मस्तक टेकवलं. हनुमंताला सुद्धा रामचंद्राने दूर अशा प्रकारचं आलिंगन दिलं. रामचंद्राला हनुमंतानं प्रदक्षिणा घातली आणि आपापल्या निज स्थळाला हनुमंत निघाले. सुग्रीवे करुणी प्रदक्षिणा, अंगदासहित वंदनी चरण, निगते झाले स्वराज्य जाण, आज्ञा घेऊनी रामाची. सुग्रीवानं रामचंद्राला नमस्कार केली, प्रदक्षिणा घातलं, अंगदासहित सगळं वानर सैन्य घेतलं, आपापल्या नगराला किष्किंधेला निघाले. विभीषणही तैसेच परी, नमस्कारीला निज बंधुचारी, समस्त अश्रू आले ते अवसरी, सदोदित कंठपाय झाले. विभीषणानं सुद्धा रामचंद्राला नमस्कार घातला, लोटांगण घातला, आणि विभीषण सुद्धा निघाले लंकेला. सुग्रीव राजा निघाले, विभीषणजी निघाले, अंगद निघाले, सगळे वानर निघाले. सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आजपर्यंत आपण 2 महिने झालं अयोध्येमध्ये राहिलो, रामचंद्राचं ही रूप पाहिलंय. आता
आता रामचंद्राचं स्वरूप अंतर्त आहे, त्यांना आपल्याला पाहता येणार नाही. याचं दुःख सर्व वानरांना राक्षसांना झालं. डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि आपापल्या मार्गस्थाला सगळे वानर राक्षस निघाले. जैसे मूर्खाचे भ्रमे चित्त भ्रांत होय न स्मरे हित, तैसे श्रीराम वियोगे अति दुःखित आपुलाले देश चालिले. आणि सगळेजण निघून चालले. रामचंद्राचं गुणगान करत करत डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. आठवण रामचंद्राची वेळोवेळेला होऊ लागली. जसं असणारं मूर्खाचं चित्त भ्रमत असतं, एका जागेवर नसतं, त्याला काही आठवत नाही, तशा प्रकारचे भ्रमित सगळे असणारे वानर राक्षस झाले. रामचंद्राचा वियोग अनावर झाला आणि ते असणाऱ्या रामचंद्राचं गुणगान करत स्मरण करत सगळेजण आपापल्या ठिकाणाला निघाले. जैसा कृपणाचा जाय ठेवा ती भ्रांती उपजे त्याच्या जीवा, तैसे समजता झाले तेव्हा श्रीरामाच्या वियोगे. एखादा कृपण असावा आणि त्यानं ठेवलेला जो काही ठेवाई धन आहे ती धन हरपावं, त्याला ते सापडू नये, त्याची जशी अवस्था होते तशा पद्धतीची अवस्था सगळ्या वानरांची झालेली होती, विभीषणाची झालेली होती. आणि रामचंद्राच्या वियोगानं दुःखित सगळेजण आपापल्या मार्गस्थान निघाले. श्रीराम सनिधाने करून पावन झाले वृक्ष वानरगण, विभीषणादी राक्षस जाण झाले पावन ती लोकी. रामचंद्रांचा असणारा जे काय रामचंद्राच्या सोबतीला एवढ्या दिवस सगळे असणारे राक्षस वानर होते, त्याच्यामुळे सगळेजण पावन झालेले होते. विभीषणाच्या पुण्याने सगळे राक्षस पावन झालेले होते. रामचंद्राच्या संगतीमध्ये वानर होते, त्यामुळे सगळेजण तिन्ही लोकांमध्ये आज वानर जगाला वंदनीय झाले असं गौबा काका सांगतात. एका जनार्दना शरण वानरी स्वदेशा केले गमन, मागे श्रीरामे सभा विसर्जून केले मध्यान्ह भोजन. ग्रंथकर्ते गावबा काका एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत. वानर आपापल्या देशाला निघून गेले. वानर किष्किंध्याला गेले, विभीषणजी लंकेला निघून गेले. रामचंद्रांनी सभा विसर्जन केली आणि दुपारचा असणारा भोजनाचा जो काही आहे जेवणाचं ते सगळं उरकलं. पुढं काय करतात. स्वस्ती श्रीभावात रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकाया, समस्त वानरादी स्वदेश गमनम नाम चत्वारिशोऽध्याय. गौडा श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवं भवन्तु. पुण्डरीकवरदाय विठ्ठल श्री नामदेव भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि